मी गळा कुसरे काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी पूजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलं विठोबार सावध झालो हरिचालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे। हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज परमार्थाची सुरुवात, परमार्थाचं मध्यंतर आणि परमार्थाचं शेवट आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे झाला ते या अभंगाच्या द्वारा सांगतात। पहिल्या चरणामध्ये परमार्थाची सुरुवात आम्ही कशी केली ते सांगितलेलं आहे। दुसऱ्या चरणामध्ये परमार्थाचं मध्यंतर कशा प्रकारे केलं ते सांगितलंय। तिसऱ्या चरणामध्ये परमार्थाचा शेवट कसा झाला ते सांगतात आणि चौथ्या चरणामध्ये हे असंच का घडलं त्याचं कारण सांगतात। तर असा एकंदरीत या 4 चरणाचा थोडक्यात सरळ सरळ भाव आहे। महाराज म्हणतात सावध होण्यापासून आम्ही परमार्थाची सुरुवात केली, संतांच्या संगतीमध्ये परमार्थाचं मध्यंतर घडलं आणि निद्रा पडून जाण्यामध्ये जागृती प्राप्त होण्यामध्ये परमार्थाचा शेवट झाला। आणि हे असं का घडलं तर संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी कृपेची सावली असते आणि कृपेचीच ओल असते, या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात, म्हणून हे त्या ठिकाणी घडतं, अन्यत्र हे घडत नाही। असा एकंदरीत या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। अभंगावर सेवा करण्याचे अगोदर हा जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून आपल्या श्री क्षेत्र थोटवाडी या गावामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून, सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आणि सर्व ही गुणवान भजनी मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण शंकर महाराज, हरिभक्तीपरायण आमचे बाबुराव महाराज, हरिभक्तीपरायण आमचे व्यंकट महाराज, हरिभक्तीपरायण आमचे वसंत महाराज, हरिभक्तीपरायण आमचे उमाटे सर मुखेडकर, तुमचं नाव सुदाम महाराज माखणीकर, आणि त्याचबरोबर आपल्या गावातील प्रसिद्ध कीर्तनकार शिवा तानाजी पाटील आणि सूर्यकांत पाटील या सर्वांच्या चरणी मी साष्टांग नमस्कार करतो। आणि त्याचबरोबर ही जे साऊंड सिस्टीम या ठिकाणी सुंदर चालू आहे त्यांनाही धन्यवाद देतो। आणि आज ज्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे त्याचं कारण आहे वाल्मिकी ऋषींची जयंती। आद्य कवी ज्यांच्या अगोदर काव्य कोणी लिहिलं नाही, आद्य कवींचा मान श्री वाल्मिकी ऋषींना प्राप्त होतो आणि त्यांच्या नंतर मग काव्य लिहायला सुरुवात झाली, कविता लिहायला सुरुवात झाली। अगोदर सगळ्यात पहिल्यांदा कविता जर कोणी लिहिली असेल, काव्य जर कोणी निर्माण केलं असेल, छंदोबद्ध शैलीतीनं नवरसांचा वापर करून अनेक प्रकारच्या छंदाचा म्हणजे विशेषतः अनुष्टुप छंदाचा वापर करून पहिलं काव्य जर कोणी निर्माण केलं असेल तर ते वाल्मिकी महाराज आहेत। आणि म्हणून त्यांना मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने नमस्कार करतो। मी आता जो श्लोक म्हटलेला आहे, पूजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम। वाल्मिकी ऋषी हे कोकिळ आहेत, कोकिळा।
कोकिळा सर्व पक्षामध्ये जसं त्या कोकिळेचं गायन कसं असतं, अतिशय सुंदर असतं. त्या कोकिळेचं गायन स्वर लावलेले असताना ऐकायला जर लागलो, वसंत ऋतूमध्ये त्या कोकिळाचं गायन आपल्याला ऐकायला मिळतं. अगदी षटजापासून ते वरच्या षटजापर्यंत 4 सप्तकापर्यंत त्या कोकिळेचं गायन आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऐकायला मिळतं. पक्षी आहे पण एवढं स्वराचं ज्ञान भगवंताची काय दिलं आहे बघून घ्या. तर अशा त्या सर्व पक्षामध्ये, गाणाऱ्या सर्व पक्षामध्ये कोकिळा जशी सुंदर गाते, त्याप्रमाणे सर्व काव्य करणाऱ्यामध्ये, सर्व ग्रंथ लिहिणाऱ्यांच्यामध्ये अतिशय सुंदर काव्य, अतिशय गोड अशा प्रकारचं काव्य जर कोणाचं असेल तर वाल्मिकी ऋषींचं काव्य आहे. म्हणून कोकिळेची उपमा वाल्मिकी ऋषींना दिलेली आहे. कुजतम राम रामेति, राम राम अशा प्रकारे नेहमी उच्चार करणारे, रामाचं चरित्र अहर्निशी सांगणारे, लिहिणारे, अशा प्रकारचे रामनामाशिवाय ज्यांनी आयुष्यामध्ये दुसरं काहीही केलं नाही असे हे वाल्मिकी ऋषी. कुजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम, अतिशय मधुर आणि मधुराती मधुर अशा प्रकारचे अक्षर ज्यांनी जोडलेले आहेत असे ते वाल्मिकी ऋषी. आरूह्य कविता शाखाम, कविता रूपी शाखेवर आरूढ झालेले हे कोकिळा आहे. कोकिळा पक्षी जसा एखाद्या झाडाच्या फांदीवर, आंब्याच्या डहाळीवर बसतो आणि आपलं गायन सुंदर अशा प्रकारे सुस्वर गायला सुरुवात करतो, त्याप्रमाणे आमचे वाल्मिकी ऋषी सुद्धा कविता रूपी शाखेवर आरूढ झालेले आहेत. आरूह्य कविता शाखाम, अशा त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी नमस्कार करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. वंदे वाल्मिकी कोकिळ, अशा त्या वाल्मिकी ऋषींना नमस्कार करूया. आणि वाल्मिकी ऋषीचं असं मोठेपण आहे, असं महात्म्य आहे महाराज, की ज्यांचं पूर्व जीवन फार काही चांगलं गेलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. सर्वांना वाल्मिकी ऋषीची कथा माहिती आहे. ज्यांनी त्या जंगलामध्ये राहणाऱ्या पारधी किंवा किरात लोकांच्या संगतीला